चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा आपल्या मराठी नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आणि पहिला सण म्हणून आज आपण गुढीपाडव्यानिमित्त एक छान अशी मस्त रेसिपी बनवणार आहोत आणि ते पण अगदी घरच्या दहीपासून बनवणार आहोत। चला तर मग आता चला गुढीपाडवा विशेष आपण आज काहीतरी नवीन असं करूया। बघा किती सुंदर दिसतंय ना, एकदम छान अगदी दिसतं, तसं अगदी चवीला पण खूप मस्त आहे। तर आज आपण गुढीपाडव्यानिमित्त विशेष म्हणजे पारंपरिक पद्धतीने श्रीखंड तयार करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आता इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे स्टीलचं आणि हे चांगलं जाडबुडाचं पातेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, कारण म्हणून सुरुवातीला अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये मी 1 लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घालून घेणार आहे आणि म्हशीचं दूधच घ्यावं, कारण त्याने श्रीखंड खूप छान लागतं। एकदम छान आणि मस्त दूध आहे हे फुल फॅट। बघा आता आपल्याला हे गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे आणि एक उकळी येईपर्यंत आपल्याला हे दूध मस्त असं छान गरम करून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही, मस्त अगदी साय पण वरती येत आहे। छान आता दुधाला उकळी येणार आहे। मस्त अशी छान, आणि हे दूध इतकं छान आहे की अगदी खूप साय येते, अगदी मस्त, अगदी भाकरीसारखी साय येते। बघा आता इथे दूध आपलं हे उकळलेलं आहे। या स्टेजला आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि आपल्याला हे दूध गार करायचं। गार म्हणजे अगदी कसं की आपण बोट घातल्यानंतर आपल्याला सहन होईल इतपत आपल्याला हे दूध गरम ठेवायचं आहे, म्हणजे अगदी कोमटपेक्षा थोडं जास्त गरम पाहिजे आहे। पहा, बोट आपण टच करू शकतो इतकं दूध आपल्याला गरम हवं आहे, कारण आता आपल्याला पहिल्यांदा इथे दही लावून घ्यायचं आहे। तर बघा आता हे विरजण जे आहे मी असं चमच्याने मध्ये मध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि जे आपलं विरजण आहे ते देखील आपल्याला खूप जुनं नसावं, नाहीतर आपलं जे दही आहे ना ते आंबट होईल आणि त्याच्यामुळे मग श्रीखंड देखील खूप आंबट होईल किंवा आपल्याला खूप साखर घालावी लागेल त्यामध्ये। पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे सगळीकडे चमच्याने आपलं हे विरजण लावून घेत आहे। खूप सुंदर आणि खूप छान आपलं हे दही तयार होणार आहे, अगदी खवलेदार, अगदी चाकूने कापू शकू इतकं सुंदर आपलं हे दही तयार होणार आहे। आता हे आपल्याला असंच एक दिवस बाहेरच ठेवायचं आहे आणि त्यानंतर मात्र आपल्याला हे जवळजवळ 8 ते 10 तास तरी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। तर मग मी आता हे फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे। पाहूया की आपलं दही हे कसं जमा झालेलं आहे ते। चला बघा आता हे 7 ते 8 तासानंतर पाहू शकता तुम्ही किती सुंदर आणि किती मस्त आपलं हे दही तयार झालेलं आहे। पाहू शकता वरती अगदी मलाई, एकदम एक सुंदर अगदी मलईचं दही तयार झालेलं आहे आपलं हे। वरती मलाई पण पहा किती जाड अगदी थर आलेला आहे याचा। घरी दही बनवण्याचा हाच एक फायदा असतो। बघा बाहेरचं तर तुम्हाला असं मिळणारच नाही दही, इतकं सुंदर बघा किती छान मस्त दही तयार झालेलं आहे। तर तुम्ही नक्की करा या पद्धतीने दही। आता ह्याच दह्यापासून आपल्याला श्रीखंड करायचं आहे। चला तर मग आता श्रीखंड कसं करायचं आहे ते बघूया। त्याआधी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेजारील बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। चला तर मग आता मी इथे एक बाउल घेतला आहे, त्याच्यावर आपली चाळण ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यावर मी एक कापड ठेवून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आणि इथे मात्र आपल्याला पांढरंच कापड घ्यायचं आहे, कलरफुल नाही घ्यायचं, कारण तो कलर जो आहे आपल्या श्रीखंडाला लागू शकतो। तर चला आता हे सगळं जे दही आहे आपल्याला ह्या कापडामध्ये काढून घ्यायचं आहे। पहा ना किती सुंदर अगदी खवलेदार मस्त असं दही तयार झालेलं आहे, मलईयुक्त। याचं श्रीखंड पण खूप सुंदर बनणार आहे, यात जास्त पाणी पण तयार झालेलं नाही आहे। आता हे सगळंच्या सगळं मी काढून घेणार आहे। आणि आता आपल्याला हे कापड व्यवस्थित छान असं बांधून घ्यायचं आहे आपल्याला हे, आणि 4-5 तास आपल्याला हे असंच ठेवायचं आहे बांधून। अगदी घट्ट जितकं पाणी निघतं शक्य तितकं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला।
बघा तर शक्य तितकं पाणी मी काढून घेणार आहे. शक्य तेवढं सगळं पाणी मी आता काढून घेत आहे पहा. आणि नंतर मात्र आपल्याला याला छान अगदी बांधून ठेवायचं आहे आणि 4-5 तास असंच बाहेर ठेवायचं आहे. आणि त्यानंतर मात्र आपल्याला याच्यावर वजन ठेवून मग हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आपल्याला. छान अगदी मस्त असं छान त्यावर अगदी वजन पडेल असं आपल्याला. आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आणि फ्रीजमध्ये ठेवल्यावर मात्र आपल्याला एक रात्रभर ठेवल्यानंतर मात्र आपल्याला ते हे काढून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही. आणि खाली जे आहे सगळं पाणी निघून गेलेलं आहे आपलं हे दह्याचं. पण हे पाणी मात्र फेकायचं नाही. याला मस्त छान अगदी फोडणी द्यायची आणि मस्त आपल्याला हे ताक असं पिण्यासाठी उपयोगात येणार आहे. आता यामधून जो चक्का आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता. बघा किती मस्त अगदी आपला हा चक्का तयार झालेला आहे. इथे माझं थोडंसं क्लॉथ ते फाटून गेलेलं होतं कारण पुष्कळ वापरलेलं आहे ते पण मी. पहा किती सुंदर झालेलं आहे. अजिबात पाणी नाही राहिलं त्यामध्ये. आता हे आपल्याला अजिबात मिक्सरमध्ये टाकायचं नाही आहे. तर हे एक तुम्ही क्लॉथवर तुम्ही हे टाकू शकता असं स्मॅश करण्यासाठी, म्हणजे जाळीवर क्लॉथ टाकून त्याच्यावर. पण मी हे डायरेक्ट जाळीवरच आता चमच्याने हे असं आपल्याला छान अगदी प्रेस करत करत आपल्याला हे छान अगदी गाळून घ्यायचं आहे. असं गाळल्याने काय होणार आहे ना की दहीमध्ये ज्या गाठी होतात त्या पण राहणार नाही. एकदम स्मूथ असं आपलं हे श्रीखंड तयार होणार आहे. बघा किती छान अगदी एकसारखं झालेलं आहे. एकदम स्मूथ, एकदम छान, एकदम क्रीमी, एकदम मस्त झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. बघा आता हे आणि हे जे ताक उरलेलं आहे म्हटल्याप्रमाणे त्याला मस्त अशी फोडणी घालून मस्त आपण पिण्यासाठी वापरू शकतो. किंवा आपल्याला पुन्हा जर दही जमवायचं असेल त्याच्यासाठी देखील आपण हे वापरू शकतो. बघा आता हे एकदम मस्त असं आपल्याला पुन्हा फेटून घ्यायचं आहे. आणि यामध्ये मात्र आता तुम्हाला जसं जेवढं गोड लागतं त्याप्रमाणे इथे मी पिठी साखर घालून घेणार आहे. 5 ते 6 चमचे घातलेली आहे. आणि ही साखर मी मिक्सरवर ग्राइंड करतानाच इथं मी वेलची घालून घेतलेली होती. त्याच्यामुळे तुम्हाला जर वेगळी वेलची पूड टाकायची असेल तरी तुम्ही टाकू शकता. आणि आता ही साखर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. त्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये मी पिस्ता टाकलेले आहे, बदाम टाकलेले आहे बारीक क्रश करून. पिस्ता मी हे रात्रभर पाण्यात भिजत घातलेला आहे म्हणजे त्याचा जो हिरवेपणा आहे तो कायम राहतो आणि खूप सुंदर दिसतात ते. आणि आता इथे मी आपली जी दूध गरम झाल्यानंतर जे सायवरती येते ना अगदी फ्रीजमधून काढल्यानंतर जी साय असते ना ती घेतलेली आहे 2 ते 3 चमचे. ती पण छान अशी मस्त फेटून घेतलेली आहे. आणि इथे दुधात काही मी केशर काड्या घालून घेतलेल्या आहे. बघा कलर किती सुंदर आलेला आहे. केशर काड्या जर घातल्या ना अशा की फ्लेवर पण छान येतो आणि कलरही छान येतं. आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे. आणि आता इथे छान आपलं एकदम मस्त क्रीमी असं श्रीखंड तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता. आणि वरतून आता मी एका बाउलमध्ये काढल्यानंतर वरतून मी गार्निशिंग हे बदाम वगैरे घालणार आहे. आणि वरतून मी काही केशरच्या काड्या देखील घालून घेणार आहे. तर एकदा नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा. अगदी मस्त पारंपरिक पद्धतीने आपलं हे श्रीखंड तयार झालेलं आहे. चवीला पण खूप छान लागतं. स्मूथ एकदम मस्त, एकदम टेक्स्चर पण पहा किती सुंदर आलेलं आहे. तर एकदा नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा. आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.